कोल्हापुरातील मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचच्या वतीनं दरवर्षी भावगीत आणि नाट्यगीत स्पर्धेसह संगीत महोत्सवाचं आयोजन केलं जातं। यंदा 8 ते 11 जानेवारी या कालावधीत हा महोत्सव होणार आहे। त्यामध्ये 8 ते 10 जानेवारी या काळात राज्यस्तरीय भावगीत आणि नाट्यगीत गायन स्पर्धा होतील, तर 9 ते 11 जानेवारी या काळात विविध संगीत मैफिली सादर होणार आहेत। याबद्दलची माहिती अध्यक्ष विनोद कुमार लोहिया आणि संस्थेचे सहसचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। संगीतकार श्रीनिवास खळे, कवी आणि संगीतकार यशवंत देव आणि पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगीत महोत्सव आणि भावगीत नाट्यगीत गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। स्वर्गीय मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंचच्या वतीनं सलग 12व्या वर्षी हा उपक्रम होणार आहे। 8 ते 10 जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय भावगीत आणि नाट्यगीत गायन स्पर्धा होतील। 9 ते 12, 15 ते 35 आणि 36 ते 55 वर्ष वयोगटातील गायकांसाठी भावगीत गायन स्पर्धा असेल, तर 9 जानेवारीला सायंकाळी 5:30 वाजता संगीत महोत्सवाची सुरुवात होईल। त्यामध्ये शुक्रतारा या कार्यक्रमाअंतर्गत संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांची मैफिल सादर होईल, तर शनिवार 10 जानेवारीला संगीतकार यशवंत देव यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम होईल। तर 11 जानेवारी रोजी सावळाचा रंग तुझा या कार्यक्रमातून पद्मश्री माणिक वर्मा यांच्या गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे। या तीनही कार्यक्रमांमध्ये गायक प्रल्हाद जाधव, शर्वरी जाधव, ऋषिकेश ढवळीकर, सानिया मुंगारे, सावनी शेवडे, डॉक्टर शीतल धर्माधिकारी, गौरी कुलकर्णी, गौतमी चिपळूणकर, शर्वरी कुलकर्णी सहभागी होणार आहेत। तर 11 जानेवारीच्या मैफिलीसाठी माणिक वर्मा यांच्या कन्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, डॉक्टर अरुणा जयप्रकाश, श्रीमती शैला दातार उपस्थित राहणार आहेत, असं विनोद कुमार लोहिया आणि प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला प्राचार्य S.S. चव्हाण, डॉक्टर शीतल धर्माधिकारी, गौरी कुलकर्णी, अर्चना चिकोडीकर, सुधाकर अतिग्रे, सतीश माळी, मोहन भांडवले उपस्थित होते।